हॅलो गाईज, मी स्वाती अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल एस.टी. ट्रॅव्हल. आज आम्ही आलेलो आहोत उल्हासनगर मार्केटमध्ये. गणपतीसाठी काही डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या होत्या, तर तेच बघायला आलो आणि त्याचबरोबर बाकीच्या वस्तूही एक्सप्लोर करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आम्ही उतरलो उल्हासनगर रेल्वे स्टेशनला आणि तिथूनच आम्ही चालत मार्केटला गेलो. शेअरिंग ऑटोही अवेलेबल आहेत. 20 रुपीज त्याचं फेअर आहे. रिक्षा स्टँडला लागूनच तुम्हाला वेगवेगळ्या पापडांची दुकानं मिळतील आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडई, फेण्या आहेत. तुम्हीही ते घेऊ शकता आणि त्याची स्टार्टिंग प्राईस 10 रुपयांपासून सुरू होते. आम्हीही घेतले. हे जे तुम्ही बघताय हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. नाचणी पापड, पालक पापड, जिरा पापड, बीट पापड आणि तेही फक्त 30 रुपयांमध्ये. हे जे तुम्ही पॅकेट बघताय हे फक्त आणि फक्त 10 रुपयांचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला उपवासाचे पापडही मिळतील. त्याचबरोबर नूडल्स आहेत, नूडल्सचे मसाले आहेत आणि बरंच काही. एकदा तुम्ही इथे येऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पापडांची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. थोड्याच वेळाने आम्ही चहासाठी थांबलो. चहा घेतली आणि नंतर मार्केटमध्ये पोचलो. उल्हासनगरच्या या लाईट मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आणि तेही होलसेल भावात मिळतील. ही जी तुम्ही लाईट्स बघताय ही 6 बल्बची लाईट आहे आणि ही मला सांगताना 220ला सांगितली त्यांनी. इथे तुम्ही बार्गेनिंग करू शकता, पण बार्गेनिंगमध्ये ते लोक फक्त 10-20 रुपये कमी करतात. ते पण तुम्ही 3 किंवा 4 त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर ते कमी करतायत, नाहीतर ते एकच भावात देत आहेत. पहिल्या दुकानात प्राईस काढल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दुकानांमध्येही प्राईस काढली आणि त्याचबरोबर तोरणंही बघितली आणि तोरणं खूप चांगली होती, अट्रॅक्टिव्ह होती. मला खूप आवडली. पण आम्हाला जास्त तोरणांची गरज नव्हती डेकोरेशनसाठी, त्यामुळे नंतर आम्ही फोकस आणि लाईनसाठी प्राईस काढत राहिलो. एका दुकानात तर आम्ही मस्त अशा समई बघितल्या, ज्या आपण गणपतीच्या बाजूला सजावटीसाठी ठेवू शकतो. त्याचबरोबर ही जेव्हा मी LED स्ट्रीप विचारली तेव्हा ही मला 200 रुपयाला 10 मीटर सांगितली. त्याचबरोबर इथे मस्त अशी तोरणं होती, सजावटीचं सामान होतं जे तुम्हीही घेऊन जाऊ शकता. इथे तुम्ही LED स्ट्रीप्स बघताय, त्या जर तुम्ही एक कलरमध्ये घेत असाल तर ते 40 रुपीज पर मीटर आणि जर मल्टी कलरमध्ये घेत असाल तर 50 रुपीज पर मीटरने मिळतं. पण 2-3 दुकानांमध्ये शोधल्यानंतर आम्ही एका दुकानात गेलो तर तिथे आम्हाला 45 रुपीज पर मीटरने मल्टी कलर स्ट्रिप्स मिळाली आणि 90 रुपये त्याचं कनेक्टर होतं. तर तिथेच आम्ही ते फायनल केलं. आता जी तुम्ही बघताय ती माझी भाची स्वरा आणि ती आमच्याबरोबर शॉपिंग करण्यात खूप एक्सायटेड होती. या शॉपची डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. जिथून आम्ही लाईट्स घेतली त्यासमोरच होलसेलचे दुकान होते. जर तुम्हाला लॉटमध्ये लाईट्स घ्यायच्या असतील तर इकडे नक्कीच येऊ शकता. LED बल्ब फोकसची प्राईस सगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती. 6 बल्बची घेतली तर 150 रुपये, 9 बल्बची घेतली तर 200 रुपये, 12 बल्बची घेतली तर 300, 350 आणि बाकी तर 600 रुपये अशी होती. फायनली आम्हाला एक दुकान मिळालं जिथे 9 बल्बची प्राईस 140 आणि 170 होती. ते डिपेंड आहे, जर तुम्ही रिमोटवरती घेत असाल तर ते 170ने देत होतं आणि जर आपण मॅन्युअल करत असाल तर ते 140ने विकत होते. मग आम्ही तिथेच फायनली घेतलं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेकआउट करा.
लाईट मार्केटच्या बाजूलाच हे सिंगार कलेक्शन आणि तिथे गणपतीसाठी वेगवेगळ्या कंटी अवेलेबल होत्या. आणि खरं सांगायला गेलं तर पूर्ण उल्हासनगर मार्केटमध्ये अशा कंटी मी बघितल्या नाही. खूप मस्त असे कलेक्शन आहे. मी इथे नक्की परत येणार आहे. तुम्ही इथे येऊ शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. लाईटची शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही आलो गजानन मार्केटमध्ये. गजानन मार्केटचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. इथे तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर, फोम आणि डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू मिळणार आहेत. तर चला तेच आपण पुढे बघणार आहोत. समोर तुम्हाला स्विच वॉश कंपनीचं एक दुकान दिसतंय. त्याच्याच खाली फ्लॉवर्स लावले होते आणि त्याची स्टार्टिंग 3 रुपयांपासून होत होती. जर तुम्ही लॉटमध्ये फुलं घेतली तर ते लोक कमी करून देऊ शकतात. त्याचबरोबर इथे तोरणंही लागली होती. प्राईस रिझनेबल आहे. तुम्ही नक्कीच इथे येऊन बघू शकता. गणपतीची शॉपिंग करता करता आम्हाला लक्षात आलं की सोमवारी आहे रक्षाबंधन. म्हणून मग आम्ही राखी खरेदी करण्यासाठी या शॉपमध्ये गेलो. इथे मस्त मस्त अशा राखीचं कलेक्शन होतं. इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला कळलं की स्टार्टिंग प्राईस फक्त 8 रुपये. 8 रुपयांपासून इथे राख्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं कलेक्शन एवढं भारी भारी आहे ना, तर मला तर खूप आवडलं. काही राख्या इथे 55 आहे तर काही राख्या इथे 80 रुपीजपासून पण आहेत. घेतलं येते किती वाले कशातलं घेते इथे लहान मुलांच्या राख्याही आहेत. राख्यांची शॉपिंग झाल्यावर आम्हाला इथे छोटंसं कॉम्प्लिमेंटरी गिफ्टही मिळालं. हे दुकान गजानन मार्केटच्या सर्कललाच आहे आणि याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. अंकल रुको, साइड हो वीडियो निकाल रही हूँ. गजानन मार्केटच्या सर्कलच्या पुढे आल्यावर तुम्हाला गणपतीसाठी लागणारे डेकोरेशनच्या वस्तू इथे मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला तोरण, शीट, फोम अशा सगळ्या वस्तू मिळतील आणि त्याचीच प्राईस तुम्हाला 3 रुपयापासून सुरू होणार आहे. जर तुम्ही लॉटमध्ये फुलं घेत असाल, आर्टिफिशियल फुलं, तर ते तुम्हाला डिस्काउंटमध्ये देतील. पण 1 डझन 2 डझन घेत असाल तर ती तुम्हाला स्टार्टिंग प्राईस 3 रुपयांपासून आहे. हे तुम्ही तोरणं बघताय हे 250 रुपये जोडीने देत आहेत ते लोक. हे जे तुम्ही फोम बघताय त्याची प्राईस 30 रुपये आहे. जर तुम्ही लॉटमध्ये घेत असाल तर ते 25 रुपयाने देत आहेत. त्याला स्पेलिंग नाही टाकता येत होती. त्याला स्पेलिंग सांगितली अख्खी, मग त्याला भेटलं. हां, S2 टाकत होतं, Q2 वर जात होतं. आधी ट्रॅव्हलची स्पेलिंग चुकली होती त्याची. तो तर भेटत नाही मला, मग त्याला सांगितलं. त्याचा बटन पण हिनेच दाबला. हे जे तुम्ही तोरण बघताय हे तुम्हाला 500 रुपये जोडी असे मिळत आहेत. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप सुंदर सुंदर असे तोरण आहेत. इथे कंठ्याही आहेत. मला या एवढ्या आवडल्या नाही जेवढ्या मी पहिलं जिथे दाखवले तिथे आवडल्या.
काही ठिकाणी प्राईस जास्त तर काही ठिकाणी प्राईस कमी असं सगळं आहे. पण शोधलं तर नक्कीच तुम्हाला कमी किमतीमध्ये इथे मिळेल सगळं. इथे तुम्ही बघताय ते पडदे जे आपण गणपतीच्या पाठी लावतो ते खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह आहे. इथे पण तेच आहे ना असं म्हणतोय मी. तुला नाही बोलत आहे घ्यायला. उल्हासनगर मार्केट जेवढं फिराल तेवढंच कमी. आता श्रावण महिना आला आणि सणांची रांगच लागली. पण या बिझी शेड्यूलमधून काही जणांना वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच उल्हासनगर मार्केटमध्ये रेडीमेड मखर अवेलेबल आहेत आणि ते खूप मस्त आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे. त्यामुळे रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणपतीच्या खरेदीसाठी गजानन मार्केट उल्हासनगरला नक्की भेट द्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.